नमस्कार. आज आपण काफी थाटावर आधारित बागेश्री रागाचं सरगमगीत शिकणार आहोत. भिंपलास रागातील पंचमऐवजी धैवत घेतला की बागेश्री राग तयार होतो. बागेश्री रागाला लागणारे स्वर गांधार निषाद कोमल असून बाकीचे सर्व स्वर शुद्ध असतात. वर्ज्य स्वर आरोहामध्ये ऋषभ आणि पंचम वर्ज्य असून जाती ओढव संपूर्ण, वादी मध्यम, सवादी षडज. गाण्याची वेळ रात्रीचा 3रा प्रहर आणि रस शृंगार. तर ऐकूयात बागेश्री रागाचा आरोह. नि सा गा मा धा नि सा. आता अवरोह. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. ऐकूयात बागेश्री रागाची पकड किंवा मुख्य अंग. ध नि सा मा गा रे रे गा मा गा रे सा. ऐकूयात बागेश्री रागाचं झपतालातलं सरगमगीत. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. ध नि सा मा गा मा गा रे सा. ध नि सा मा गा मा गा रे सा. गा मा धा नि धा मा धा नि सा. गा मा धा नि धा मा धा नि सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. मा धा नि सा ध नि सा ग रे सा. मा धा नि सा ध नि सा ग रे सा. नि सा ग म ग रे सा. ग रे सा नि सा. नि सा ग म ग रे सा. ग रे सा नि सा. मा पा धा गा मा नि धा पा मा ग रे सा. मा पा धा गा मा नि धा पा मा ग रे सा. ध नि सा मा गा मा ग रे सा. ध नि सा मा गा मा ग रे सा. गा मा धा नि धा मा धा नि सा. गा मा धा नि धा मा धा नि सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. आता आपण शिकूयात बागेश्री रागाचं सरगमगीत हार्मोनियमवर कसं वाजवायचं. तर सुरुवातीला बागेश्री रागाचा आरोह मंद्र सप्तकाच्या कोमलनीपासून सुरू होतो. आरोह नि सा गा मा धा नि सा. आता अवरोह. सा नि धा मा पा धा मा गा रे सा. आता शिकूयात बागेश्री रागाची पकड किंवा मुख्य अंग. ध नि सा म ग रे रे ग म ग रे सा. सुरुवातीला ज्या तालामध्ये आपल्याला सरगमगीत गायचंय त्या तालाविषयी ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. तर सरगमगीतासाठी जो ताल आहे तो ताल आहे झपताल. झपताल हा 10 मात्रांचा ताल असतो. खंड 2-3 2-3 मात्रांचे मिळून 4 खंड पडतात. सम पहिल्या मात्रेवर, काल 6व्या मात्रेवर
टाळी पहिल्या, तिसऱ्या व 8व्या मात्रेवर असते. आता शिकूयात सरगम गीताच्या स्थायीची पहिली ओळ. स्थायीची पहिली ओळ शिकत असताना तालानुसार जर आपण खंड पाडलेले बघितले तर पहिल्या खंडामध्ये 2 मात्रा आहेत, दुसऱ्या खंडामध्ये 3 मात्रा, तिसऱ्या खंडामध्ये पुन्हा 2 मात्रा आणि चौथ्या खंडामध्ये 3 मात्रा आहे. तर सुरुवात तार सप्तकाच्या षड्जापासून होते, सा नी. आता दुसऱ्या खंडामध्ये धा मा पा, म्हणजे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले सा नी धा मा पा. आता तिसऱ्या खंडामध्ये धा मा आणि चौथ्या खंडामध्ये ग रे सा. आता तिसरा आणि चौथा खंड एकत्र वाजवूयात, धा मा ग रे सा. आता पूर्ण ओळ जर आपण एकत्र वाजवली तर असं होईल, सा नी ध मा पा धा मा ग रे सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. ओळ समेपासून सुरू होत असल्याने डिजिटल तालाबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला टाळ वाजेल त्या ठिकाणापासून सरगमगीत गायला सुरुवात करायची. पहा कसं. सा नी धा मा पा धा मा ग रे सा, सा नी धा मा पा धा मा ग रे सा. आता शिकूयात सरगम गीताची दुसरी ओळ. दुसरी ओळ मंत्र सप्तकाच्या दैवतापासून सुरू होते, ध नी. दुसऱ्या खंडामध्ये सा मा ग, म्हणजे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले ध नी सा मा ग. आता तिसऱ्या खंडामध्ये पुन्हा म ग मा ग आणि चौथ्या खंडामध्ये रे. रेच्या पुढे डॅश आहे म्हणजे पुन्हा रे वाजवायचा आणि त्याच्यावर आकार घ्यायचा, रे ए सा. म्हणजे हे दोन्ही खंड तिसरा आणि चौथा जर एकत्र वाजवलं तर म ग रे सा. आता पूर्ण ओळ शिकूयात आपण, ध नी सा मा गा रे सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात, ध नी सा मा गा रे सा, ध नी सा मा गा रे सा. आता शिकूयात सरगम गीताची तिसरी ओळ. तिसरी ओळ गांधार पासून सुरू होते. पहिल्या खंडामध्ये ग मा आणि दुसऱ्या खंडामध्ये धा नी धा, म्हणजे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले ग मा धा नी धा. तिसऱ्या खंडामध्ये मा धा आणि चौथ्या खंडामध्ये नी सा. सा नंतर डॅश आहे म्हणजे पुन्हा सा वाजवायचा आणि आकार गायचा, सा आ. आता दोन्ही खंड आपण तिसरा आणि चौथा एकत्र वाजवूयात, मा धा नी सा आ. आता संपूर्ण ओळ कशी वाजवायची ते पाहू, ग मा धा नी धा, मा धा नी सा आ. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात, ग मा धा नी धा, मा धा नी सा आ, ग मा धा नी धा, मा धा नी सा आ. आणि नंतर नेहमीप्रमाणे स्थायीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवावी. आता शिकूयात अंतर्याची पहिली ओळ. अंतर्याची पहिली ओळ मध्यम पासून सुरू होते. पहिल्या खंडामध्ये मा धा, दुसऱ्या खंडामध्ये ध चा आकार आहे म्हणजे ध वरचा आकार घ्यायचा, मा धा आ नी सा. म्हणजे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले मा धा आ नी सा. आता तिसऱ्या खंडामध्ये कालाच्या मात्रेवर 2 स्वर आहेत, ध नी सा
आणि तिसऱ्या खंडामध्ये ग रे सा. म्हणजे संपूर्ण ओळ जर आपण गायली तर म ध नि सा धनी सा ग रे सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. म ध नि सा धनी सा ग रे सा म ध नि सा धनी सा ग रे सा. आता शिकूयात अंतऱ्याची दुसरी ओळ. दुसरी ओळ कोमल नी पासून सुरू होते. पहिल्या खंडामध्ये नि सा आणि दुसऱ्या खंडामध्ये ग म ग. म्हणजे दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर नि सा ग म ग. तिसऱ्या खंडामध्ये रे सा आणि चौथ्या खंडामध्ये पहिल्या दोन मात्रावर दोन दोन स्वर आहेत. ग रे सा नि सा. म्हणजे तिसरा आणि चौथा खंड जर आपण एकत्र वाजवला तर रे सा ग रे सा नि सा. आता संपूर्ण ओळ आपण वाजवायचा प्रयत्न करूया. नि सा ग म ग रे सा नि सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. नि सा ग म ग रे सा नि सा नि सा ग म ग रे सा नि सा. आता शिकूयात अंतऱ्याची तिसरी ओळ. अंतऱ्याची तिसरी ओळ मध्यम पासून सुरू होते. पहिल्या खंडामध्ये फक्त एकच स्वर आहे आणि त्याच्या पुढे डॅश आहे म्हणजे म आ. दुसऱ्या खंडामध्ये प धा गा. म्हणजे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले तर म आ प धा गा. आता तिसऱ्या खंडामध्ये म आणि पुढे दोन स्वर आहेत म नि ध. आणि तिसऱ्या खंडामध्ये पुन्हा पहिल्या दोन मात्रावर दोन दोन स्वर आहेत प म ग रे सा. म्हणजे प म ग रे सा. म्हणजे तिसरा आणि चौथा खंड जर आपण एकत्र वाजवला तर म नि ध प म ग रे सा. आता संपूर्ण ओळ आपण वाजवूयात. म आ प धा गा म नि ध प म ग रे सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. म आ प धा गा म नि ध प म ग रे सा म आ प धा गा म नि ध प म ग रे सा. आता अंतऱ्याच्या शेवटी स्थायीची दुसरी आणि तिसरी लाईन क्रमाने आपल्याला दोन दोन वेळा गायची असते. पहा कसं. ध नि सा म ग रे सा ध नि सा म ग रे सा ग म ध नि ध म ध नि सा ग म ध नि ध म ध नि सा सा नि ध म प ध म ग रे सा सा नि ध म प ध म ग रे सा. आता सरगम गीताच्या प्रत्येक ओळीचा वेगळा आणि भरपूर सराव करा आणि तदनंतर हे सरगम गीत आपणाला माझ्यासोबत वाजवता येतं का ते पहा. चला आता संपूर्ण सरगम गीत वाजवून पाहूयात. सा नि ध म प ध म ग रे सा सा नि ध म प ध म ग रे सा ध नि सा म ग रे सा ध नि सा म ग
रे सा गा मा धा नि धा मा धा नि सा गा मा धा नि धा मा धा नि सा सा नि धा मा पा धा मा गा रे सा सा नि धा मा पा धा मा गा रे सा म ध नि सा ध नि सा ग रे सा म ध नि सा ध नि सा ग रे सा नि सा ग म ग रे सा ग रे सा नि सा ग म ग रे सा ग रे सा नि सा म प ध ग म नि ध प म ग रे सा म प ध ग म नि ध प म ग रे सा ध नि सा म ग म ग रे सा ध नि सा म ग म ग रे सा ग म ध नि ध म ध नि सा ग म ध नि ध म ध नि सा सा नि ध म प ध म ग रे सा सा नि ध म प ध म ग रे सा सा नि ध म प ध म ग रे सा. तर इतर सरगम गीतांप्रमाणेच याही सरगम गीताचा भरपूर सराव करा आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.